नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 25. सिद्धार्थने ज्या बिझनेस आयडिया सांगितल्या होत्या त्या ऐकून विश्वजित चांगलाच इम्प्रेस झाला होता. तो वयाने लहान असला तरी समजदार होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये गर्व नव्हता. त्याचं सिंपल नेचर आणि प्रभावशाली होतं, जे समोरच्याला आपलंसं करत होतं. तुझे डॅडी नावाजलेले बिझनेसमॅन आहे. तू स्वतःचा बिझनेस करू शकतो, तरी तू आमच्यासोबत पार्टनरशिप का करत आहे? विश्वजितने विचारलं. मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. मी जो बिझनेस करणार आहे त्यामध्ये पूर्ण पैसा हा माझा स्वतःचा लागणार आहे. मी काही वर्ष लंडनमध्ये जॉब केला होता, त्यामुळे माझ्याजवळ काही सेविंग आहे आणि बाकी मी लोन घेणार आहे. मला डॅडींना प्राऊड फील करवायचं आहे आणि हे तेव्हा शक्य होईल जेव्हा मी काहीतरी करून दाखवेल. सिद्धार्थचे विचार ऐकून राकेश आणि अमित भारावून गेले होते. आय एम इम्प्रेस. तुमचा काय विचार आहे? विश्वजितने विचारलं. अरे, विचार काय करतोयस? एक दिवस हा मुलगा खूप मोठी मजल गाठेल. मी तर म्हणतो याला आत्ताच साईन करून टाक, राकेश म्हणाले. मी पण सहमत आहे, अमितने पण संमती दिली. यावेळी आपला फोकस दुबईच्या कॉन्ट्रॅक्टवर आहे. जोपर्यंत ते पूर्ण होत नाही मी नवीन कॉन्ट्रॅक्ट साईन करणार नाही. तुझी हरकत नसेल तर तू या कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्हाला जॉईन होऊ शकतो. तुलाही एक्सपिरियन्स येईल. विश्वजितने ऑफर दिली. ग्रेट, माझी काहीच हरकत नाही. अभिजित सोबत काम करायचं असेल तर मला आनंदच होईल. सिद्धार्थने अभिजितला टाळी दिली. दोघेही पक्के फ्रेंड्स होते, जे घरामध्ये सर्वांना माहीत होतं. डिनर झाल्यानंतर काही जुजबी बोलणं झालं. त्यानंतर त्रिशा, राकेश, टीना, अमित आणि अमृता आपापल्या रूममध्ये निघून गेले. सिद्धार्थची पण घरी जाण्याची वेळ झाली होती, म्हणून जान्हवीचा चेहरा पडला होता. असाच येत रहा, आम्हाला आवडेल. विश्वजितने त्याला हग केलं. त्याची नजर आरोहीवर गेली तर ती तिथेच उभी होती. तुमच्यासोबत थोडं बोलायचं होतं. तुम्ही माझ्यासोबत आला तर बरं होईल, विश्वजित म्हणाला. तशी आरोहीला धडकी भरली. नाईलाजाने ती त्याच्यासोबत निघून गेली. बाय द वे मिस्टर सिद्धार्थ, बिझनेस सोडला तर तुमच्या आणखी काय हॉबी आहेत? जान्हवीने विचारलं. अरे यार, मी सांगायचं विसरलो. सिद्धार्थला पेंटिंगची खूप आवड आहे आणि आमची जान्हवी खूप सुंदर पेंटिंग काढते. आमच्या जानूच्या हातामध्ये जादू आहे, अभिजितने सांगितलं. हे तुम्हाला आत्ता सांगत आहे? पाहिलं जान्हवी, हा आहे माझा मित्र. म्हणजे ज्या गोष्टीची मला आवड आहे ते अगदी शेवटी सांगत आहे, सिद्धार्थ म्हणाला. आणि जान्हवीच्या डोळ्यांमध्ये चमक आली. तुम्हाला पेंटिंग आवडते? जान्हवीने विचारलं. माझ्याजवळ कित्येक पेंटिंगचं कलेक्शन आहे. तू पाहिलं तर तुझा विश्वास बसणार नाही. डॅडी नेहमी म्हणत असतात की मी जर दिवाळखोर झालो तर त्या पेंटिंगच्या जीवावर संपूर्ण लाईफ आरामात जगेल. मला तुमच्या पेंटिंग्स पाहायला आवडतील, सिद्धार्थ म्हणाला. तशी जान्हवीची कडी खुलली. दोघेही तिच्या बेडरूममध्ये आले. जान्हवीची मेड तिची व्हीलचेअर खेचत होती, जे पाहून त्याला वाईट वाटत होतं. जान्हवीने आपल्या पेंटिंग्स दाखवायला सुरुवात केली. तिच्या हातामध्ये खरंच जादू होती. सिद्धार्थ प्रत्येक पेंटिंग अगदी बारकाईने पाहत होता. जितकी सुंदर तू आहेस त्यापेक्षा सुंदर तुझे हात आहेत. मला ना तुझ्या हातांना किस करावंसं वाटत आहे. सिद्धार्थ तिची तारीफ करता थकत नव्हता, जे ऐकून जान्हवी कमालीची लाजली. ही पेंटिंग अर्धवट का आहे? सिद्धार्थने विचारलं.
मी लव कपल पेंट करायला घेतले होते, पण पुढे काही सुचलं नाही, म्हणून ते अर्धवट आहे, जान्हवीने सांगितलं. सिद्धार्थ लक्ष देऊन ती अर्धवट पेंटिंग पाहत होता. तिने फक्त काही भाग रेखाटला होता. ज्या दिवशी मला निवांत वेळ असेल तेव्हा आपण ही पेंटिंग पूर्ण करूयात. तू स्वतःची आवड सुंदररित्या जपली आहे, मानलं पाहिजे तुला, सिद्धार्थ म्हणाला. क्या बात है सिद्धार्थ. मी पाहते तू जान्हवीवर इम्प्रेशन पाडण्याची एकही संधी सोडत नाही. तुला आमची जानू आवडली तर नाही ना? त्रिशा मुद्दाम तिथे आली होती. तुझी काही हरकत आहे का? आफ्टर ऑल तुझ्यापेक्षा ती लाख पटीने चांगली आहे, सिद्धार्थ म्हणाला. हे ऐकून त्रिशा मोठमोठ्याने हसायला लागली. आमच्या जानूचे दिवसाला 2 वेळा डायपर चेंज करावे लागतात. ती तुझ्या लाईफमध्ये आली तर हे काम तुला करावं लागेल. चालेल तुला? त्रिशा तिची खिल्ली उडवत होती, ज्यामुळे जान्हवीचे डोळे काठोकाठ भरून आले होते. बिहेव युअर सेल्फ त्रिशा. तू लिमिट क्रॉस करत आहे. सिद्धार्थला राग आला होता. मी खोटं बोलत नाही. हवं तर जानूला विचार. जानू बेबी, सिद्धार्थला सांग तू किती वेळा डायपर चेंज करते? त्रिशा तिच्या जवळ जात म्हणाली. जान्हवीने तिला धक्का दिला. त्रिशाला राग आला आणि तिने पण जान्हवीचा हात पकडून तिला खाली पाडलं, ज्यामुळे ती जमिनीवर पडली. त्रिशा, यापुढे तिला टच केलं तर मी तुला जन्माची अद्दल घडवेल. चालती हो इथून. तुझ्यासारख्या मुलीसोबत मी? छी, मला स्वतःची लाज वाटत आहे. तिचं असं वागणं सिद्धार्थला अपेक्षित नव्हतं. त्रिशाचं त्याच्यावर प्रेम नसलं तरी तो ज्या प्रकारे जान्हवीची तारीफ करत होता, जे तिला सहन झालं नव्हतं, म्हणून ती ताड पावलं टाकत निघून गेली. सिद्धार्थने तिला दोन्ही हातावर उचललं आणि व्यवस्थित बेडवर बसवलं. जान्हवीने उशीमध्ये चेहरा खुपसला आणि रडायला लागली. तू जा आणि पुन्हा कधीच माझ्या रूममध्ये यायचं नाही. मला कोणीच नको. मी एकटी ठीक आहे. जान्हवी रडत होती. माझं ऐकून तर घे. सिद्धार्थला वाईट वाटत होतं. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? जा तू. जान्हवी रडत होती. यावेळी ती काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, म्हणून सिद्धार्थ निघून गेला. यावेळी जान्हवीला ज्या यातना झाल्या होत्या त्या शब्दात सांगण्यासारख्या नव्हत्या. विश्वजित तिला घेऊन स्टडी रूममध्ये आला होता. थोड्या वेळापूर्वी जे काही झालं होतं त्यामुळे आरोही घाबरली होती. त्याने आपल्याला कशासाठी बोलवलं आहे याचं कारणही सांगितलं नव्हतं. तो आपल्यासोबत काही करणार तर नाही ना? हा विचार येताच तिच्या पोटामध्ये खड्डा पडला. बस. विश्वजितने तिला खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. ती अंग चोरून बसली. त्याने दुसरी खुर्ची घेतली आणि तिच्या समोर आरामात बसला. आरोहीच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. त्याने खिशातून रुमाल काढला आणि तिच्या हातामध्ये दिला. तो घाम टिपून घे, विश्वजित म्हणाला. नो थँक्स. आरोहीची नजर अजूनही खाली होती. तो आपली खुर्ची आणखी तिच्या जवळ घेऊन गेला आणि स्वतःच्या हाताने तिच्या कपाळावरचा घाम पुसला. तू तर असं घाबरत आहे जसं काय मी तुला खाणार आहे. तसं मला आवडेल, पण यावेळी माझं पोट भरलं आहे. विश्वजित तिची मस्करी करत होता. तिने आपली खुर्ची थोडी मागं सरकवली. मला का बोलावलं आहे? काही काम होतं का? आरोहीचा आवाज निघत नव्हता, म्हणून त्याला हसू येत होतं. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि तिच्या समोर धरला. तू म्हणाली होती ना, जान्हवीची आयुर्वेदिक ट्रीटमेंट करूयात.
हे काही डॉक्टरांचे ॲड्रेस आहे. तू सिलेक्ट कर, त्यानंतर आपण त्यांना भेटून येऊयात, विश्वजितने सांगितलं. तसा तिच्या जीवात जीव आला. हे डॉक्टर मला ठीक वाटत नाही. महाबळेश्वरच्या थोडं पुढं गेल्यानंतर एक गाव येतं. तिथे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते खूप जुने आहेत. बऱ्याच जणांना त्यांचा गुण आला आहे. तुमची हरकत नसेल तर आपण त्यांच्याकडे जाऊयात, आरोहीने सुचवलं. तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे. आपण उद्या जाऊयात, विश्वजित म्हणाला. ठीक आहे सर, मी जाते. गुड नाईट. आरोही जाण्यासाठी उठली. त्याने तिचा हात पकडला आणि तिला पुन्हा खुर्चीवर बसवलं आणि आपली खुर्ची तिच्या जवळ सरकवली. काही वेळापूर्वी तू माझ्या बेडरूममध्ये का आली होतीस? तुझ्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे? माझ्यापासून लपवायचं नाही. विश्वजित तिच्यावर नजर रोखून होता. तुमचा गैरसमज झाला आहे. तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये काहीच नाही. मी शपथ घेऊन सांगते, आरोही म्हणाली. तीच शपथ घेऊन सांग की तू माझ्या रूममध्ये का थांबली होतीस. विश्वजित ऐकणार नाही हे तिला माहीत होतं. तुम्ही थोड्या वेळासाठी टी शर्ट काढणार का? प्लीज, मला तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर मी कधीच तुमच्या रूममध्ये येणार नाही. प्रॉमिस, आरोही इनोसंट फेस करत म्हणाली, ज्याचं त्याला जाम हसायला येत होतं. तू मला शर्टलेस होण्यासाठी सांगत आहे? तुझे इरादे मला ठीक दिसत नाही. आता सांगशील की मी माझ्या पद्धतीने तुला बोलतं करू? विश्वजित हसू आवरत म्हणाला. सॉरी सर, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला ना फक्त एकदाच तुम्हाला शर्टलेस पाहायचं आहे. त्यानंतर मी कधीच तुम्हाला त्रास देणार नाही, आरोही धीर करून म्हणाली. ओके फाईन, पण त्या बदल्यात मला काय मिळणार? विश्वजितने एक भुवई उंचावत विचारलं. माझ्याजवळ काहीच नाही सर. हवं तर तुम्ही मला 1 महिन्याचा पेमेंट देऊ नका, मग तर झालं. आरोहीचा भोळसट स्वभाव पाहून त्याला क्यू येत होती. त्याने तसाच टी शर्ट काढला व खुर्चीला रेलून बसला. आरोही पटकन उठली व त्याच्या मागे गेली, पण त्याची पाठ खुर्चीमुळे कव्हर झाली होती, ज्यामुळे तिला टॅटू दिसत नव्हता. तुम्ही थोडं पुढं सरकता का? आरोहीने विचारलं. अजिबात नाही. तू सांगितलं ते मी केलं. आता यापुढे मी तुझं काहीही ऐकणार नाही. विश्वजितने दोन्ही हात खुर्चीला मागे टेकवले आणि त्याच्यावर डोकं ठेवलं. आधीच तो शर्टलेस असल्यामुळे त्याचे 6 पॅक्स उठून दिसत होते. तिची नजर सारखी त्याच्यावर जात होती. तिच्याजवळ हीच संधी होती जी तिला गमवायची नव्हती. तिने धीर एकवटून डोळे मिटून घेतले आणि आपले थरथरणारे हात पुढे केले. विश्वजित फक्त तिला पाहत होता. तिने डोळे बंद केले आणि त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवायला सुरुवात केली. तिचा हळूवार स्पर्श तो फक्त फील करत होता. तिचे हात हळूहळू त्याच्या मानेवरून, गालावरून, ओठांवरून फिरत छातीवर विसावले. त्याला स्वतःवर कंट्रोल करणं मुश्किल झालं होतं, म्हणून त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढलं आणि मांडीवर बसवलं. तशी ती भानावर आली. यावेळी दोघांचेही चेहरे एकमेकांच्या अगदी जवळ होते. तुम्हीच आहात ना? खरं सांगा, तुम्हीच आहात ना? आरोही रडवेली झाली होती. श्श, विश्वजितने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. रिलॅक्स, मी आहे ना? विश्वजितने अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिने तिच्याही नकळत त्याला घट्ट मिठी मारली. हा तो स्पर्श होता जो तिला त्याच्या दिशेने खेचत होता. तिने डोळे बंद केले आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून निवांत झोपी गेली. विश्वजित तिला प्रेमाने थोपटत होता. तिला जो त्रास होत होता
तो त्याला सहन झाला नव्हता. म्हणून लवकरच तो आपल्या मनातल्या फिलिंग तिला सांगणार होता. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.